झी 24 तास एक पाऊल पुढे। सौंदर्य पश्चिम घाटाचा आपण या संदर्भात अधिक चर्चा करणार आहोत। पर्यावरण अभ्यासक आपल्या सोबत आहेत अतुल देऊळगावकर सर मला सांगा की पर्यावरणाचं वास्तव, पर्यावरणाची हानी आणि पर्यावरण रक्षकांकडून केला जाणारा विरोध आणि या सगळ्याच्या मागे पर्यावरणाच्या आडून केलं जाणारं राजकारण, या सगळ्याबद्दल काय सांगाल आज 5 जूनच्या निमित्तानं? दुर्दैवानं या 21व्या शतकात आपण पाऊल ठेवल्यापासून एक मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झालेली आहे की पर्यावरणाचा विचार हा अगदी मूलतः हा विकासाच्या विरोधात आहे का। याचं कारणही असे की कित्येक विकासाचे प्रकल्प आले की अनेक पर्यावरणवादी त्याला कडाडून विरोध करत असतात। यामध्ये कुठेतरी समतोल आणणं आवश्यक आहे। पर्यावरणीय विचार करणाऱ्या लोकांमध्ये काही अतिरेकी पण आहेत, ज्यांना दहशतवादी म्हणायलाही अजिबात हरकत नाही। ते कुठलाही म्हणजे त्यांना थर्मल पॉवर स्टेशन्स नको आहेत कारण ते धूर करतात, कार्बन इमिशनमध्ये वाढ करतात। हायड्रो इलेक्ट्रिक नको आहेत कारण त्यामुळे धरणांचं विस्थापन होतं। न्यूक्लिअर नको कारण ते असुरक्षित आहे। या पद्धतीने सर्व गोष्टीकडे नकारात्मक दृष्टीने आपण जर पाहायला लागलो तर आपल्याला कुठलीच विकासाची पावलं टाकता येणार नाहीत। त्यामुळे आपण जर साकल्याने आणि समग्रपणे विचार करायला लागलो तर आपल्या खरं तर लक्षात येतं। आणि म्हणून आज जगातले अनेक पर्यावरण तज्ज्ञ, अगदी ज्यामध्ये जेम्स लवलॉक सारखे ज्येष्ठ आणि वृद्ध इंग्लंडमधले शास्त्रज्ञ, ते असं म्हणतात की केवळ पर्यावरणीय कारणांसाठी मी न्यूक्लिअर पॉवरला पूर्णपणे पाठिंबा देतो, त्याचप्रमाणे जेनेटिक मॉडिफिकेशन्सना पाठिंबा देतो। सांगायचा मुद्दा असा आहे की इथून पुढं आपण असा जर विचार करायला लागलो की आम्हाला विकास करताना निसर्गाला अजिबात बाधा आणायची नाही तर अशक्य आहे। आपल्याला शेती करताना सुद्धा जंगल नष्ट करावं लागलं होतं, रस्ते करताना काही आपल्याला निसर्गाची हानी करावीच लागते। निसर्गाची हानी अजिबात काही न करता कुठलंही पाऊल टाकता येत नाही। आपण जेव्हा वाहन चालवतो, आपण जेव्हा चहा पितो, खातो पितो, आपलं प्रत्येक पाऊल हे निसर्गामध्ये अधिक्षेप करणारं असतं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। त्यामुळे आपण असं म्हटलं पाहिजे की आम्ही नक्कीच निसर्गामध्ये अधिक्षेप करतोय, पण आम्ही त्यापेक्षा अधिक काळजीपूर्वक निसर्ग जपू। आम्ही त्या दृष्टीने इतर काही उपाययोजना करू, नक्कीच वृक्ष लागवड करू, आम्ही प्राण्यांना आणि पक्ष्यांना नक्कीच या सगळ्यांचं संवर्धन करणं आज आवश्यक आहे। ज्या वेळी खऱ्या अर्थानं ही संवर्धनाची गोष्ट आपण लक्षात घेऊ त्याच वेळी खऱ्या अर्थानं येणारा प्रत्येक दिवस हा जागतिक पर्यावरण दिवस असेल। धन्यवाद अतुल देऊळगावकर आमच्याशी बोलल्याबद्दल। झी 24 तास एक पाऊल पुढे।